छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी वंचितचं आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने प्रचंड घोषणाबाजी देत तसेच या ठिकाणी ज्या महिला कार्यकर्ते आहेत यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडाच्या चुली पेटवल्या, त्या चुलीवर भाकरी भाजत हे आंदोलन करत आहेत आणि आम्हाला गॅस मिळाला पाहिजे, नागरिकांना गॅस मिळाला पाहिजे अशी मागणी करत या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला आहेत. ताई, मला सांगा, तुम्ही आंदोलन करताय, गॅस मिळत नाही का? गॅस मिळत नाही ना सर, गॅस नाही, काय नाही. किती दिवसानं गॅस भेटाना नाही, 40 दिवसानं या म्हणते गॅस घ्यायला. गॅस नसल्यावर कशावर करावं, काय करावं? काड्याने आता भेटाना 20 रुपये 30 रुपये किलो काड्या देऊ राहिलेत. काड्यावाले बी 7 रुपये होत्या तर 30 रुपये किलो झाल्यात आता. गॅस तर मिळत नाही, पण सरपंच पण महाग झाले असं महिलांचं पण. सरपंच पण भेटत नाही का मावशी? नाही, सरपंच मिळत नाही ना. 7 रुपये 8 रुपये किलो काड्या होत्या, लोक आता 15 रुपये किलो काड्या देऊ लागले ना. मग आता आमच्या घरात लय मोठे लेकरं 10-10 12-12 आता मंजुरी काम करतो आम्ही. मग आता कधी डबे करायचे, कधी लेकराला द्यायचे शाळेमध्ये डबे, कधी माणसं कामाला जातील. हां, मग अशी काही परिस्थिती आमची नाजूक झाली. मग याच्यावर काही उपाय करा, है की नाही? लागली सारी आता हे काय असंच चुलीवर इकडून तिकडून काड्या गोळ्या करूनच आहे आता. गॅस मिळत नसल्याने एक आंदोलन आहे, परंतु नक्कीच गॅस मिळत नसल्याने या ठिकाणी महिला उपरोधिक आंदोलन करत आहेत. परंतु सरपंच कुठेतरी महाग झाल्याचं या ठिकाणी महिला सांगत आहेत. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.